मंडळी, खानिका शौकीन तुम्हाला एकदा पुन्हा घेऊन आला या साईबाबा शिर्डी या ठिकाणी। आणि ह्या शिर्डी परिसरात सगळ्यात फेमस असा इथं दत्ता आसने यांचा वडापाव आहे। आणि हा वडापाव हा खूपच प्रसिद्ध झालेला आहे। आणि ह्या वडापावची किंमत जर बघितली तर फक्त 7 रुपये आहे। वडा आणि पाव हा फक्त इथं शिर्डी परिसरात 7 रुपयाला मिळतो। आणि या 7 रुपयामुळे इथं एवढे खवय्यांची गर्दी येते, एवढं गोंधळ घालतात लोक वडापाव खायला। अक्षरशः म्हणजे इधर रांग लागते, वेटिंग चालते। हे आम्ही तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणारच आहे। आणि ह्या दत्ता भाऊनी या वडापावला जे इथं एक नवीन ओळख करून दिली, ती कशी दिली आणि काय यांची याच्या मागची मेहनत आहे ते तुम्हाला आज पुन्हा दाखवलं आणलं आम्ही या शिर्डीच्या परिसरात। तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया। मी दत्ता आसने। किती वर्ष आले आपल्या गाड्याला चालू करून? तसं बघितलं तर आमचा गाडा हा 1997 पासून आहे। पूर्वी वडील करायचे, त्यानंतर काही काळ छोट्या भावाने केला आणि साधारणतः 2012 पासून मी या क्षेत्रात उतरलो आणि मी हा वडापाव चालू केला। पण विशेष म्हणजे आम्ही पूर्वी वडापाव 10 रुपयाला विकायचो, त्यानंतर आम्ही मिसळ विकली 20-25 रुपयांनी आणि त्याच्यानंतर कोरोनापासून साधारणतः आम्ही 5 रुपये वडापाव विकला आणि गेल्या 1 वर्षापासून 7 रुपयाने वडापाव विकतोय। आपण जेव्हा व्हिडिओ केला तो 5 रुपयामध्ये होता तेव्हा, आता किती केले प्राइस तुम्ही? 7 रुपयाला वडापाव केला आहे। पण आपला 7 रुपये वडापाव करताना ग्राहकांचं समाधान हा महत्त्वाचा विषय त्यात कंपल्सरी होता। त्यामुळे आपण आपल्या क्वांटिटीत आणि क्वालिटीत कुठलाही प्रकारचा बदल केलेला नाही आणि आज आपण तो वडापाव सर्वसामान्य ग्राहकांसाठी 7 रुपयात उपलब्ध करून दिलेला आहे। चालेल, लोक भांडणं करतात। हे म्हणणं चुकीचं आहे की वडापाव हा फक्त गरीब लोक खातात, कमी पैशावाले खातात। आज माझ्या काउंटरवरती अनेक गिरायकं आहेत की जी डॉक्टर लोक आहेत, वकील लोक आहेत की जी माझ्याकडून वडापाव नेतात। आणि आम्हाला अभिमानाने सांगायला वाटते की साईबाबाच्या दर्शनासाठी येणाऱ्या साईभक्तांपैकी कॅलिफोर्निया येथील एक कस्टमर आहे की जो साधारणतः दर 2-3 महिन्याने आपल्या साईबाबाच्या दर्शनाला येतो आणि तो आल्यानंतर इथे रिक्षा करून येऊन इथे वडापाव खातो। म्हणजे असं म्हणणं चुकीचं आहे। आमच्या म्हणण्यानुसार गरिबांना परवडणारा आणि श्रीमंतांना आवडणारा असा हा वडापाव आहे। प्रत्येक जण वडापाव खातो असा विषय, कारण की वडापाव हा आवडीचा विषय आहे, निवडीचा विषय नाहीये, हा आवडीचा विषय। तरुणांची म्हणणं असतं की व्यवसायामध्ये नोकरी नाही, नोकरी नाही, नोकरी नाही। मी तर त्यांना आवर्जून सांगेल की जर तुमची कष्ट करण्याची तयारी असेल आणि तुम्ही जर धंद्यात करू इच्छित असेल तर तुम्हाला वडापाव सारखा खूप चांगला पर्याय तुमच्यासमोर उपलब्ध आहे। मी तर म्हणेल तुम्ही 8 तास लोकांसाठी जेवढं आदबणार आहात तेवढीच जर मेहनत तुम्ही तुमच्या धंद्यासाठी केली आणि एखादा चांगला पॉईंट शोधला तर नक्की तो दिलेल्या पगारापेक्षा तुम्ही काही पटीने चांगलं कमवू शकाल। त्यामुळे तरुणांनी
नोकरीच्या मागे न लागता व्यवसायाकडे वळलं पाहिजे आणि कष्ट करण्याची लाज न बाळगता कष्ट करण्याची तयारी ठेवली पाहिजे. माझं नाव रोहित भाकरे आहे. मी ॲक्च्युली कोपरगावचा आहे, पण जॉबच्या कारणास्तव मी अहिल्यानगरला असतो. प्रत्येक वेळेस मी येता जाता इथे दत्ता भाऊंच्या इथे मी गेल्या 3 वर्षापासून वडापाव खातो. वडापाव पहिले येत होतो तेव्हा 5 रुपयाला होता. तीच क्वालिटी आहे. आज 7 रुपयाला वडापाव आहे, तरी पण तीच क्वालिटी आहे. क्वालिटीला नो कॉम्प्रोमाइज. एक नंबर वडापाव आहे. काय वाटतं म्हणजे 7 रुपयामध्ये वर्थ आहे? 1-2 वडापाव खाल्ले तर जेवणाचा विषय नाही असं काय विषय. म्हणजे कमी पैशात एकदम उत्कृष्ट, कमी पैशात उत्कृष्ट वडापाव. अच्छा, हे आपलं नगर मनमाड रोड म्हणजे अहिल्यानगर मनमाड रोडवरून जाणाऱ्या जे लोक आहेत जे ट्रॅव्हल करतात त्यांच्यासाठी काय संदेश? तुम्ही एक वेळेस निश्चित थांबा. 1 नंबर वडापाव आहे. तुम्ही परत याल, इतकी शाश्वती आहे. प्लेटी काढ द्या. सर्वात प्रथम आपलं आमच्या चॅनलला हार्दिक स्वागत. काय सांगणार या दत्ताभाऊच्या वड्याबद्दल मेजर? दत्ताभाऊची टेस्ट फार खूप छान आहे. इथं आल्याच्या नंतर एक खाण्याचा माणूस 2-3 खाऊन जाते आणि त्याच्या शांतता होती. एवढंच माझं सांगते. अच्छा, रोज येता तुम्ही? रोज माझे बसणं उठणं बसणं रोज इथंच आहे. अच्छा, म्हणजे वडापाव हा तुमचा अड्डा आहे? हा, अड्डा आहे सर. एक नंबर वडापाव आहे दत्ताभाऊंचा. काय वेगळं का वाटतं 7 रुपयामध्ये? त्याची टेस्ट वेगळी आहे, चांगली एकदम टेस्टेड आहे. चटणी मिरची आणि कांदा वगैरे असतो विशेष म्हणजे, आणि गरम गरम असतो. अच्छा, म्हणजे 7 रुपयामध्ये एवढं सगळं देतात ते? अगदी हो. बाहेर कुठं भेटतं का? 7 रुपयात कुठंच भेटणार नाही. असं नाही, 15-20 रुपये दिले तरी नाही भेटणार. नाही भेटणार. नाही भेटणार. 7 रुपयामध्ये भरपूर काही येतं. एकदम सर्व काही एकदम नंबर आहे. नंबर एकच नंबर वडापाव. एकच नंबर ना? हो. दत्ताभाऊचा वडापाव म्हणजे खूप फेमस झालेला आहे आणि खूप छान आहे. टेस्ट पण खूप छान आहे दत्ताभाऊच्या वडापावची. आम्ही डेलीचं रोजचं आमचे कस्टमर आमचं आम्ही रोज इथं वडापाव खायला येतो. कमी रेंजमध्ये आपला जसं आपण म्हणतो बाकीच्या बाहेर किती 15-20 रुपये तर भेटत असेल, पण इथं वडापाव आपल्या रेंजमध्ये भेटतो आपल्याला. आपण इथं खाऊन बाहेर पण आपल्या फॅमिलीसोबत पण घरी शेअर पण करू शकतो. कॉन्ट्रिब्युशन चांगलं आहे. मसाला म्हणजे ते जसं वडापावला जे लागतंय सर्व सामान, जसं लसूण वगैरे मिरची वगैरे ते सगळं एकदम व्यवस्थित मापात टाकतं असं. आणि घरगुती मसाला वापरतो. साफसफाई पण चांगली आहे. जशी चटणी म्हणजे एकदम जसं घरची गृहिणी बनवते तशीच ते पण गृहिणी चटणी एकदम छान बनवतात. असं दत्ताभाऊच्या वडापावला भेट द्यायला नक्कीच या. बस एवढंच सांगेल मी. माणूस बोलला ना, एवढा आनंद होतो. हा वडापाव खाल्ल्यानंतर पोट भरतं, पण मन पण भरतं. अच्छा, कारण माणसाचं फक्त पोट भरणं अपेक्षित नसतं, माणसाचं मन भरणं गरजेचं आहे. अच्छा, कधी कधी असं वाटतं की इथं आल्यानंतर दत्ताभाऊंचं जे बोलणं आहे, त्यांचा पूर्ण परिवार या व्यवसायामध्ये असतो. आणि ज्यावेळेस आम्ही इथं उभा राहतो, हा वडा खातो, वडाप्रमाणे ती प्रसन्नता देखील आम्हाला अपेक्षाप्रमाणे मिळत असते. साधारण 5 रुपये वडा होता. इथे लाईनीमध्ये उभं राहून आम्हाला तो वडा घ्यावा लागायचा. आम्ही घरचे माणसं आहेत, त्यांच्या परिवाराचे आहोत, तरी देखील आम्हाला 1 तास वेटिंगला राहावं लागतं, नंतर वडा खावा लागतो. 7 रुपयात साहेब काय मिळतं जगामध्ये? सगळं आज आपण म्हणतो ना, जिथे जातो तिथे माणूस पोटासाठी लढाई करतो, पण पोटासाठी मिळण्यासाठी 7 रुपये वडा हा समाधानकारक. जिथे फक्त वडा मिळला की समाधान मिळतं, हे दत्ताभाऊचं विशेषता आहे.
म्हणजे पार्सल पण भरपूर जाता ना? हो भरपूर जातं, पार्सल जास्त जातं खाण्यापेक्षा. अच्छा, तुमची काय मदत असते दत्ता भाऊला, काय मदत असते? माझी मदत ते वडे काढता आणि मी वडे देते, बाकीचं बघते, कस्टमर बघते. अच्छा, आणि घरी मग मसाला वगैरे बनवणं वगैरे काय करता तुम्ही? ते मिरची दळता, बाकीचं मटेरियल आम्ही बनवून देतो त्यांना. अच्छा, सगळं घरूनच तयार करून? सगळं घरून तयार करून आणतो. आणि इथं कस्टमर हँडल करायचं काम तुमचं? हा, कस्टमर हँडल मी करतो. मावशी काय सांगणार या 7 रुपयाच्या वड्याबद्दल? 7 रुपयामध्ये चहा नाही भेटत, तर वडापाव भेटून राहिला 7 रुपयामध्ये. अच्छा, आहे का नाही? आलेले इथं खास वडापाव खायला है ना? वडापाव खायला खास मार्केटहून रोज येत असतो. इथून मार्केट गाडी खाली झाली का गाडी वडा खालीतच येतो, कुठेच जात नाही. एक नंबर क्वालिटी क्वांटिटी सगळं एवढं पूर्ण ग्रुप इथं आलाय. हा, कोणता मार्केट मधून आलाय आपल्याला? कांदा मार्केट. कांदा मार्केट मधून. हो, येत असतो मी. गाडी तिथं खाली करायची आणि पोट इथं भरायचं. हा, हो. अरे वा, इथं कायम उत्कृष्ट पद्धती, एकदम वडा एकदम स्वादिष्ट भेटतो. स्वादिष्ट. ओके, चला एकदा बाय करा सगळ्यांनी.